ज्या वेळेला पिरियड जातात तर जसं म्हटलं की एकदम स्विच ऑफ असं होत नाही ते, मग कसं व्हायला पाहिजे आयडियली हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. तर 2 पिरियड मधलं अंतर वाढायला पाहिजे हळूहळू. म्हणजे पूर्वी समजा 28 दिवसांची सायकल होती तर 30-32 दिवसांनी पिरियड येतोय, मग हळूहळू 40 दिवसांनी पिरियड येतोय, मग 1 महिन्याआड म्हणजे 60 दिवसांनी पिरियड येतोय, मग 3-1 महिन्यांनी एखादा पिरियड आला, 6 महिन्यांनी आला आणि मग पिरियड थांबले. हे होत असतानाच जे पिरियडचं ब्लिडिंगचं प्रमाण आहे ना ते सुद्धा कमी व्हायला पाहिजे. पूर्वी 4-5 दिवस ब्लिडिंग होत होतं, मग आता 3 दिवस, मग 2 दिवस, मग हळूहळू एकच दिवस स्पॉटिंग होतं आणि थांबतं. ह्या पद्धतीनं जर झालं ना तर शरीरातनं ब्लड लॉस जास्ती होत नाही आणि म्हणून हे हार्मोन सेट व्हायला सुद्धा मदत होत असते. त्याच्यामुळे शरीराची ताकद पण जास्ती जात नाही ह्याच्यामध्ये. वेरॅज काही पेशंट्स मध्ये आपल्याला असं दिसतं फार जास्त प्रमाणात ब्लिडिंग होतंय आणि काय काळजीचं कारण नाही, कारण हे मेनोपॉजचं कारण आहे म्हणून. तर येस, ते पण हार्मोनल इम्बॅलन्स मुळेच घडतंय, परंतु ती असे आहे की लक्ष देण्याची जरुरी तिथे आहे. कारण जेव्हा हेवी ब्लिडिंग होतंय, काही पेशंट्स मध्ये 8-8, 10-10, 15-15 दिवस असंही ब्लिडिंग होत असतं. काही स्त्रिया तर महिनाभर होतंय तरी मेनोपॉज आहे म्हणून शांत राहतात. तर ते शांत राहणं योग्य नाहीये. हेवी ब्लिडिंग होऊन जर का पिरियड जायला लागले तर त्याच्यामध्ये ब्लड लॉस होतोय, मग हिमोग्लोबिन कमी होणं, त्याच्या बरोबरीनं मग दम लागणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी एकात एक घडायला लागतात.